सिक्कीम एक पहाडी एरिया, थंड हवेचं ठिकाण. लोक फिरायला जातात आवडीने आणि त्याच विभागातला एक हरहुन्नरी कलाकार सेरेंग फेंग्सो डेंगझोपा उर्फ डॅनी. डॅनी या नावाला एक सोनेरी मुलामा देत जगलेला आणि डॅनी या नावाला एक वेगळी झळाळी प्राप्त करून देणारा अभिनय सम्राट, बॉलिवूडचा एक सितारा, एक चांगला नायक, एक चांगला खलनायक, एक चांगला कॉमेडियनसुद्धा. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका बजावत अव्याहतपणे या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाय रोवून उभा असलेला, FTIIमधून व्यवस्थित प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेला एक बॉलिवूडचा कलाकार. मित्रांनो, सिक्कीमसारख्या भागात छोट्याशा गावात जन्माला येऊन शालेय शिक्षण तिथं घेतल्यानंतर इंडियन आर्मीचं स्वप्न बघता बघता आईच्या आदेशाप्रमाणे कलाक्षेत्राकडे वळलेला हा एक महान कलाकार, ज्याला अमिताभ बच्चनच्या सोबत चित्रपटात काम करण्याची संधी तशी अनेक वेळा आली होती, पण त्याने भूमिका नाकारल्या. का नाकारल्या? तर अमिताभ बच्चन हा एक चांगला स्टार आहे आणि त्याच्यासोबत जर आपण एखाद्या चित्रपटात काम केलं, समजा तो चित्रपट खूप चालला, खूप हिट झाला, तरीसुद्धा दुय्यम नायक म्हणून आपल्याला क्रेडिट मिळणारच नाही. क्रेडिट विल गो टू अमिताभ बच्चनजी. अशी मनाची धारणा करून स्वतः जेव्हा नवीन होता तेव्हा या कलाकारांनी त्यांच्यासोबत काम करण्यास थोडी टाळाटाळच केली. आणि ही टाळाटाळ 1, 2, 3 वर्ष नाही, तब्बल 18 वर्ष सुरू होती. आणि त्यानंतर मात्र हा पण थोडा सीझन झालेला होता कलाकार. डॅनी डेंझोप्पा हे एक नाव झालं होतं. अनेक चित्रपटात कामं केली होती. मेरे अपने, धुंद यशस्वी चित्रपट झाले होते आणि हळूहळू त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिका येऊ लागल्या होत्या. अर्थात सुरुवातीच्या काळामध्ये स्वतःची हेअरस्टाईल, मस्त असे केस वाढलेले, पण काही मित्रमैत्रिणींनी त्यांना सल्ला दिला, शेवटी तुम्हाला जर एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल, काहीतरी नाव कमवून दाखवायचं असेल, तर त्या क्षेत्रात थोडासा साजेसा तुम्हाला स्वतःमध्ये गेटअप आणावा लागतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमची काही तत्त्वं बाजूला ठेवावीच लागतात. शेवटी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाला प्रश्न विचारावासा वाटतो की करिअर का मग स्वतःची तत्त्वं. करिअर घडवण्यामध्ये जर अशी काही स्वतःची तत्त्वं येत असतील की माझे वाढलेले केस मी असेच ठेवणार, असा जर त्यांचा हेकेखोरपणा असला असता, तर डॅनी डेंझोप्पा यांचं अलीकडच्या चित्रपटातलं जे काही रूप आहे, अहो फक्त म्हणण्यासाठी ते कुठे खलनायकाच्या भूमिकेत किंवा सेकंड हिरोच्या भूमिकेत दिसतील, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला तर एखाद्या चित्रपटातला हिरोलासुद्धा शोभून दिसेल असंच त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी स्वतः टिकवलं आहे. आज आता जवळपास त्यांचा जन्म 1948 सालचा समथिंग तो जर गृहीत धरला तर वयाची 75 गाठलेला हा कलाकार आहे. म्हणूनच आजही या वयात जे काही व्यक्तिमत्व आहे, जे काही आरोग्यसंपन्नता आहे, ती टिकवून ठेवलेला हा एक कलाकार आहे. म्हणून त्या कलाकाराच्या या सगळ्या डेडिकेशनला कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. डॅनी डेंझोप्पा यांच्याविषयी महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा खिताब पण दिलेला आहे. सिक्कीमच्या राजकुमारीशी
जेव्हा हा एक कलाकार म्हणून नाव कमवत होता त्याच वेळेस त्यांचं लग्न झालं. त्या सिक्कीम राज्याची एक राजकुमारी, तिच्याशी यांचा विवाह झाला आणि एक मुलगा आणि एक मुलगी. यांच्या संसाराच्या वेलीवर ही 2 फुलं फुललेली आहेत. अतिशय सुंदररित्या आयुष्य जगणारा हा एक महान कलाकार. अमिताभ बच्चनच्या विषयी जेव्हा सर्वप्रथम त्यांच्या चित्रपटात काम करायला म्हणून त्यांनी साईन केलं ॲग्रीमेंट, पटकथा ऐकून घेतली, तेव्हा त्यांना थोडंसं घाबरल्यासारखं झालं होतं की इतने बडे सुपरस्टार के सामने हमें जाना है. म्हणून त्या शूटिंगच्या शेड्यूलमध्ये पहिल्या दिवशी ज्या हॉटेलमध्ये ते उतरले होते, अर्थात त्यांची रूम वेगळी, अमिताभजींची रूम वेगळी. त्यांनी हॉटेलमध्ये पोचल्यानंतर शूटिंगचा पहिला दिवस जो काही सीन आता शूट करायचा आहे त्यापैकी एक सीन अमिताभजींच्या समोर डॅनी डेंझोप्पा आहेत. तशी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याची आणि प्रशिक्षित कलाकार असल्यामुळं तशी ती भीती नव्हती, पण एका महान कलाकाराच्या सोबत आपण काम करतो आहे याची मनामध्ये थोडीशी धाकधूक होती. आणि म्हणून पटकथेची कॉपी त्यांना लवकर मिळाली नाही याच्यावरून त्यांनी असिस्टंट डायरेक्टरला आपल्या हॉटेलच्या रूममध्ये बोलवून थोडंसं झापाझापी सुरू केली. आता त्या हॉटेलच्या शेजारच्या रूममध्येच अमिताभजींची व्यवस्था होती. त्यांच्या रूमचं दार उघडं होतं, त्यामुळं डॅनींचा हा त्रागा झालेला त्यांच्या कानापर्यंत गेला, आवाज गेला. आणि तो असिस्टंट डायरेक्टर अतिशय नम्रतेने, साहब सॉरी, मैं अभी थोड़ी देर में ला के देता हूँ आपको कॉपी, और अभी बहुत देर है, हम लोग तैयारी कर रहे हैं, जो भी सीन शूट करना है उसके लिए आपको बहुत ज़्यादा वक्त आपके हाथ में होगा, आप रिहर्सल कर सकते हो, आप पढ़ सकते हो, ऐसी कोई बात नहीं, इतनी भी कोई जल्दी नहीं है, मैं ला के दूँगा. असं आश्वासन देऊन तो असिस्टंट डायरेक्टर त्या हॉटेलमधनं निघून गेला. पण हे ऐकल्यानंतर हा सुपरस्टार जरी असले अमिताभजी, तरी त्यांच्या छाताडात एक चांगला माणूस आहे, चांगला कलाकार आहे. डॅनी डेंझोप्पा हा पण तसा काही नवीन कलाकार नाही आहे. 17-18 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये व्यवस्थित नाम कमवलेला असा एक चांगला कलाकार आहे, चांगला आर्टिस्ट आहे. कोणत्याही भूमिका तो योग्य रीतीने पार पाडतो हे अमिताभजींच्या पण कानावर होतंच. तसे पाहिले तर त्यांच्या काही चित्रपट त्यांनी पाहिले पण असतील त्याचे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमिताभजींनी एक 5-10 मिनटं वेळ घेतला. डॅनी डेंझोप्पा आता शांत झाले असावेत असं म्हणून 10व्या-11व्या मिनटाला त्यांनी डॅनी यांच्या रूमची कॉलबेल दाबली. डॅनी डेंझोप्पा यांना वाटलं तो असिस्टंट डायरेक्टर लगेच आला असेल 10 मिनटात पटकथा घेऊन, कॉपी घेऊन, म्हणून त्यांनी खूप तत्परतेने, उत्सुकतेने दार उघडलं. पाहतो तर काय, खुद्द अमिताभ दरवाजात आणि हातामध्ये पटकथेचे एक कॉपी घेऊन ते हजर. अरे कैसे हो, क्या कर रहे हो, अशी त्यांनी सुरुवात केली. आणि मग डॅनी डेंझोप्पा यांना खूपच खजील झाल्यासारखं झालं. अतिशय त्यांना लाजल्यासारखं वाटलं आणि आपण किती अहंभाव दाखवला, त्या असिस्टंट डायरेक्टरला आपण किती तोऱ्यामध्ये बोललो, या गोष्टीचं शल्य त्यांना बोचत राहिलं. महान व्यक्तिमत्व ही अशीच असतात, ती स्वतःच्या छोट्याशा एका वागणुकीतनं खूप मोठी शिकवण देऊन जातात. हे त्या दिवशी डॅनी डेंझोप्पा यांना अमिताभजींच्या या एका छोट्याशा कृतीमुळं आयुष्यभर लक्षात राहिलं. आणि मग त्यांच्या मनात त्यांच्याविषयी असलेला आदर अजूनच खूप उंचावला गेला. आणि तोच आदर आजही डॅनी यांच्या मनात अमिताभजींच्या विषयी नक्की आहे. अमिताभजी त्यांना म्हणाले, लीजिए ये पटकथा की कॉपी है, चलो आप भी पढ़ लो और कुछ नीचे जाने से पहले हम लोग मिलकर यहीं पे कुछ रिहर्सल करते हैं. मित्रांनो, एक सुपरस्टार, अनेक चित्रपट सुपर डुपर हिट दिलेला सुपरस्टार, ज्याच्या दारामध्ये प्रोड्युसर निर्मात्यांच्या रांगा लागल्यात, असा सुपरस्टार अमिताभ बच्चन, ज्यांचं नाव, ज्याला स्टार ऑफ मिलेनियम ही ओळखसुद्धा मिळाली होती. तसं पाहिलं तर डॅनी डेंझोप्पा यांनासुद्धा पद्मश्री मिळाली. भारत सरकारने त्यांचा योग्य यथोचित गौरव केला. कारण एका पहाडी इलाक्यातनं एखादा मुलगा येतो काय, FTIIचा विद्यार्थी म्हणून येतो काय, त्यानंतर बॉलिवूडमध्ये तो काम करतो, अनेक प्रकारच्या भूमिका अतिशय योग्य प्रकारे लक्षात राहण्यासारखी
ती भूमिका निभावतो, प्रचंड लोकप्रियता कमावतो आणि या बॉलिवूड इंडस्ट्रीची एक शान म्हणून जगून दाखवतो. त्यामुळं अर्थातच पद्मश्रीसाठी ते नॉमिनेट झाले, त्यांना मिळालं. भारत सरकारचं मी लाख लाख आभार मानतो मी. कारण योग्य कलाकारांना योग्य ठिकाणापर्यंत योग्य गौरव करत पोचवणं हे त्या त्या देशाच्या सरकारचं काम असतं. कुठेतरी आपली कला, कुठेतरी आपलं डेडिकेशन, एवढ्या वर्षाचे कष्ट हे मोजले गेले, हे सार्थक त्या कलाकाराला मिळतं. त्यामुळं त्या पद्मश्री किताबाला खूप महत्त्व आहे. अमिताभ बच्चन आणि डॅनी डेंझोग्पा यांनी नंतर त्या रूममध्ये जे काही त्यांचा सीन शूट होणार होता त्या पिक्चरसाठी, त्याची योग्यरित्या मस्तपैकी रिहर्सल केली. अर्थात अमिताभजींनी काही टिप्स डॅनी डेंझोग्पा यांना नक्की दिल्या आणि त्या टिप्सचा उपयोग त्यांना पुढच्या आयुष्यात प्रत्येक चित्रपटात झाला, हे सुद्धा ते आवर्जून सांगायला विसरत नाहीत कधी. चला, असा हा पहाडी एरियातनं आलेला एक महान कलाकार, त्याच्याविषयीची आम्ही छोटी छोटी अशी माहिती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. सेरेंग्स फेंग्सो डेंझोग्पा उर्फ डॅनी. डॅनी यांच्याही एक महत्त्वाची, त्याला आपण असं म्हणू की लक ऑफ अमजद खान, असंच तो किस्सा आहे. शोले चित्रपटासाठी कास्टिंग सुरू होतं, म्हणजेच प्रत्येक भूमिकेसाठी कलाकाराची निवड, यासाठी सिप्पी साहेब कलाकारांची थोडंसं सॉर्टिंग त्यांच्याकडे सुरू असताना त्यांच्यासमोर नाव आलं डॅनी डेंझोग्पा यांचं. आणि मग त्यांनी डॅनी यांना संपर्क साधला आणि मग शोले या चित्रपटातल्या कथेनुसार गब्बर सिंगची भूमिका त्यांना ऑफर केली. पहा योग कसे असतात. त्याच वेळेस डॅनी यांचं काम बघून फिरोज खान यांनी धर्मात्मामध्ये त्यांना घेतलं होतं आणि धर्मात्माच्या दिलेल्या डेट्स आणि शोलेचं शूटिंग हे कुठेतरी कोइन्साईड व्हायला लागलं. म्हणजेच डॅनी यांना या शूटिंगसाठी वेळ मिळणार नाही असं चित्र डोळ्यासमोर होतं. त्यामुळं डॅनी यांनी भूमिका आवडलेली असतानासुद्धा ती भूमिका त्यांना नाकारावी लागली. कोई जब ना कहता है तो किसी और का कुछ न कुछ फ़ायदा होते रहता है. हे आपल्या इंडस्ट्रीने अनेक कलाकारांच्या बाबतीत हे अनुभवलं आहे. त्याचा फायदा अमजद खान यांना झाला. डॅनीनंतर ही ऑफर गेली अमजद खान या कलाकाराकडं आणि मग या मिळालेल्या संधीचं अमजद खान यांनी काय सोनं केलं हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. शोले पिक्चर आज पुन्हा एकदा रिलीज केलेला आहे. असं बोललं जातं की क्लायमॅक्स बदलला आणि काही गोष्टी बदलल्यात. ज्या सेन्सॉरनी कट केल्या होत्या त्याची आज अजून पुन्हा एकदा परमिशन घेतली आणि पिक्चरचा शेवट थोडासा बदलून हा चित्रपट 12 डिसेंबरला पुन्हा एकदा टॉकीजमध्ये रिलीज केला गेला आहे. नेमकं त्यातले आपले वीरू धरमपाजी, म्हणजे या चित्रपटाचा जर सारासार विचार केला तर जवळपास 75 ते 80% कलाकार हे जग सोडून गेलेले आहेत. आज असराणी नाही आहेत, दुर्गा खोटे नाही आहेत, ए के हंगल नाही आहेत, अमजद खान नाही आहेत, संजीव कुमार नाही आहे, धरमपाजी गेलेत आत्ता. असे शोलेच्या बाबतीत सांबा म्हणून ज्यांनी भूमिका केली ते नाही आहेत, विजू खोटे नाही आहेत. असे अनेक कलाकार हे स्वर्गवासी झालेत. पण या शोलेच्याद्वारे त्यांनी जो काही आपल्याला आनंद दिला आहे, ज्या काही भूमिका निभावल्यात, त्या आपण कधीही विसरू शकणार नाही. कारण हे जे आर्टिस्ट आहेत ना, हे इतका आपल्याला आनंद वाटत असतात. आपल्याला आनंद वाटत वाटत त्यांनी सगळं जीवन त्यांनी या इंडस्ट्रीला दिलेलं असतं, या कलाक्षेत्राला दिलेलं असतं. त्यामुळं हे डिव्होशन असं नाकारून चालणार नाही आहे. उगाचच काही लोक काही कलाकारांना स्वतःमध्ये काहीही कलागुण नसतानासुद्धा जेव्हा नावं ठेवतात ना, तेव्हा मला अक्षरशः हसू येतं आणि त्या लोकांची कीव करावीशी वाटते. त्यांना सांगावंसं वाटतं, अरे इतकं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही आहे मित्रांनो. कॅमेऱ्यापुढं उभं राहून बोलणं तितकं सोपं नाही आहे. कदाचित बोलणं सोपं असेल, आत्ता मी जे बोलतो आहे ते, परंतु वेगवेगळ्या भूमिकांमध्ये समरस होऊन त्या भूमिकेमध्ये उतरणं आणि ती सादर करणं, स्वतःची एक त्या भूमिकेच्या बाबतीत ओळख निर्माण करणं हे फार अवघड आहे. त्याच्यासाठी अगदी हाडाचा
अभिनय शिकलेला माणूस लागतो, अभिनयाची आवड असलेला माणूसच लागतो. त्यात झोकून देऊन काम करण्याची तयारी असलेला व्यक्ती तोच या इंडस्ट्रीमध्ये 50-50, 60-60 वर्ष टिकू शकतो. हे सिद्ध केलं आहे, मोठमोठ्या कलाकारांनी सिद्ध केलं आहे. त्यामुळं डॅनी डेंझोप्पा यांनी जे काही कष्ट घेतलेत त्या कष्टांना पुन्हा एकदा त्रिवार प्रणाम करतो. त्यांना त्यांच्या सगळ्या एफर्ट्सला, त्यांच्या कारकिर्दीला कवी प्रवीश यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो. कदाचित गब्बर सिंगच्या भूमिकेत धर्मात्माचं जर शूटिंग थोडं पुढं मागं असलं असतं तर डॅनी यांना बघायलासुद्धा आपल्याला तितकीच मजा आली असती आणि मला खात्री आहे की ती भूमिकासुद्धा त्यांनी यथोचितरित्या निभावली असती. पण नियतीच्या मनात अमजद खान या व्यक्तीला पुढं आणायचं हे तिने ठरवलेलंच होतं. त्यामुळंच अमजद खानसारखा कलाकारसुद्धा आपल्या या भारत देशाला मिळाला. त्यांच्याही आठवणींना मनपूर्वक प्रणाम. चला पुन्हा भेटूयात डॅनी डेंझोप्पा यांच्या अशाच अजून काही रम्य आठवणी घेऊन. हम, अग्निपथ, खुदा गवाह अशा काही मस्त चित्रपटांमध्ये अमिताभजीच्यासोबत मस्त किरदार निभावलेले डॅनी डेंझोप्पा यांना खूप खूप आरोग्यसंपन्न आयुष्य मिळो, याच त्यांच्या सर्व कुटुंबाला शुभेच्छा या प्रवीतर्फे.